तर MMRDAनं कंत्राटदाराला 5 कोटींचा दंड ठोठावला आहे। सल्लागार कंपनीला 5 कोटींचा हा दंड ठोठावलेला आहे। सोबतच मुलुंडमध्ये मेट्रो 4च्या बांधकामादरम्यान दुर्घटना घडली होती। या प्रकरणी दंड ठोठावला गेलाय। या दुर्घटनेमध्ये एक ठार एक गंभीर जखमी झालाय। पूल उभारणीदरम्यान कठडा कोसळला होता। या दुर्घटनेत एका जणाचा मृत्यू झालाय। तर सल्लागार कंपनीला 1 कोटींचा दंड हा ठोठावला गेलाय। 100% निष्काळजीपणा आहे। आम्ही हे करतच नाही। हा निष्काळजीपणा सरळ सरळ कळतोय। जितकं मी आता बघतेय, जे मी आता व्हिडिओ फोटोमध्ये प्रत्यक्ष याच्यावरून कळते, हा खूप मोठा निष्काळजीपणा आहे। मला आता कळालं मॅडम कडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना। क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय। तरी सुद्धा मी त्याची अधिक माहिती मी आमदार साहेबांकडनं घेते आणि मी तुम्हाला नक्की सांगते हा विषय। रात्री लावलेला स्लॅब दुपारी 12 वाजता कसा पडतो याच्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। यामध्ये ह्या स्लॅब मध्ये वापरलेलं मटेरियल कोणत्या क्वालिटीचं होतं, प्रॉपर गाईडलाईन प्रमाणे या ठिकाणी त्या स्लॅबची बांधणी झाली होती का, ह्या आणि अशा अनेक प्रश्न याची चौकशी, सखोल चौकशी MMRDA कडून आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार हे होणार आहे। याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती निश्चित कारवाई केली जाणार आणि ती करायला पाहिजे। चौथी गाड़ी मेरी थी वो लाइन में, और मेरे सामने वो जो कंक्रीट का ब्लॉक है ना, वो आके वो रिक्शा वाले के ऊपर गिरा। वो रिक्शा वाले का पैर पूरा कुचल गया वो टाइम पर, लेफ्ट वाला। अंदर जो पीछे पैसेंजर बैठे थे उनके सिर के ऊपर वो ब्लॉक लगा। सिर के ऊपर वो ब्लॉक गिरने के बाद में उनकी जगह पर वहां पर मृत्यु हुई। तो ये बहुत एक बुरी चीज है जो आज मेरे मुलुंड में, मेरे मुंबई में हुई है। कुणाला काय मार लागले ते अद्याप आम्हाला कळलेलं नाही, परंतु मेट्रोचं अत्यंत निकृष्ट दर्जाचं असं काम या मुंबई मेट्रोपोलिसमध्ये होत आहे। यावर मेट्रोच्या अधिकाऱ्यांचा कुठलाही नियंत्रण नाहीये। सरकारने या ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट असं की नागरिकांनाच या समस्या भोगाव्या लागतात।